देर इज वन स्टोरी जी आपल्या सर्वांना माहिती. इट्स अ व्हेरी फेमस स्टोरी. आपण लहानपणापासून हे शिकत आलेलो, ऐकत आलेलो आहोत. देवानी 6 दिवसांमध्ये त्याची ही पूर्ण सृष्टी जी आहे, पूर्ण पृथ्वी जी आहे की ती निर्माण केली. आणि त्यांनी त्याच्यामध्ये मनुष्याला निर्माण केलं आणि त्याचा श्वास त्यांनी मनुष्याला दिला. यासाठी की त्यांनी काय करावं, ह्या पूर्ण पृथ्वीला व्यापून टाकावं. त्याचं गौरव या पृथ्वीतनं व्हावं आणि मनुष्याद्वारे व्हावं. गॉड क्रिएटेड दिस ब्युटिफुल वर्ल्ड अँड ही गेव इट टू मॅन टू इनहेरिट इट. आणि जसे जसे दिवस, जसे जसे वर्ष निघत गेले, असं झालं की जसं पाप वाढत गेलं जगामध्ये, आपण पाहतो की देर वॉज सो मच विकेडनेस. इतकं पाप वाढलं जगामध्ये की अक्षरशः जिथं कुठं देव पाहत होता तिथं त्याला पापच दिसत होतं. एव्हरीवेअर ही सॉ ही कुड फाइंड नथिंग बट ओनली सिन. अँड देर केम अ टाइम ज्या वेळेला देवाला काय झालं की अक्षरशः मनुष्य निर्माण केलेल्याचा त्याला पछतावा झाला किंवा त्याला वाईट वाटलं की कसं काय हे लोक अशा प्रकारे जगू शकतात. हाऊ कॅन मॅन लिव्ह विथ सच विकेडनेस इन हिज हार्ट अँड सो मच सिन इन हिज हार्ट. आणि एवढंच नाही तर देवानी ज्या वेळेला हे विचार केला तर असं म्हणतं, शास्त्र असं सांगतं की इन हिज हार्ट, इन मॅन्स हार्ट देर वॉज नथिंग एल्स बट ओनली इव्हल. मनुष्याच्या अंतःकरणामध्ये देव जेव्हा पाहत होता तर त्यावेळेला त्याला दुसरं काहीच दिसलं नाही तर नुसतं दुष्टपण आणि वाईट असं त्याला दिसत होतं. And if you think about it, God created this heart. Why did he create this heart? याच अंतःकरणाने, याच हृदयाने त्या देवाला, त्या नीतिमान देवाला, त्या न्यायी परमेश्वराला नाकारलं, चांगल्या गोष्टी सोडल्या आणि त्यांनी काय केलं, वाईटाला धरलं होतं. आणि वाईटावर प्रीती करत नाही तर वाईटानेच जगायचं असं ठरवलं होतं. प्रत्येक जो इमोशन आहे, प्रत्येक थॉट जो आहे, प्रत्येक फिलिंग जी आहे, जी मनुष्याच्या अंतःकरणातनं निघते, हृदयातनं निघते. आणि हृदय जे आहे ते कसं झालं होतं, मनुष्याचं एकदम कपटी किंवा एकदम वाईट आणि दूषित झालं होतं. इफ यू वॉन्ट, लेट अस रीड टुगेदर जेनेसिस चॅप्टर 6 अँड वर्स 5. मी उत्पत्ती याचा 6वा अध्याय आणि 5वं वचन वाचत आहे. सी व्हॉट इट सेज हिअर. द लॉर्ड सॉ हाऊ ग्रेट मॅन्स विकेडनेस ऑन द अर्थ हॅड बिकम, and that every inclination of the thoughts of his heart was only evil all the time. म्हणजे काय की देवानी ज्या वेळेला पृथ्वीवर पाहिलं तर त्याला दिसलं की मनुष्य पूर्ण मानव जातीमध्ये दुष्टपण आणि वाईट जे आहे, पाप जे आहे ते पसरलं होतं. आणि एवढंच नाही तर प्रत्येक मनुष्याच्या अंतःकरणामध्ये जो प्रत्येक निर्माण होणारा एक थॉट आहे किंवा एक विचार आहे तो वाईटालाच धरून आलेला आहे. नाउ थिंक अबाउट दिस अगेन. काय झालंय तिथं, व्हॉट हॅपन्ड देन. त्यानंतर 6व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, द लॉर्ड वॉज ग्रीव्ड. रीड दिस अगेन. टेक अ मिनिट अँड थिंक अबाउट दिस. द लॉर्ड वॉज ग्रीव्ड. मी 6वा अध्याय आणि मी हे मराठीत पण एकदा वाचतो आपल्या सर्वांसाठी. असं म्हणलंय, आणि आपण पृथ्वीवर मनुष्याला निर्माण केले होते, यामुळे यहोवा अनुतापला, तो आपल्या हृदयात खेद पावला. असं म्हणलंय, तो अनुतापला. दॅट मीन्स ही वॉज लिटरली ग्रीविंग, ही वॉज हर्टिंग. त्याला इतकं दुःख होत होतं की ते अक्षरशः इट वॉज पेनिंग इनसाइड. एवढंच नाही तर इनफॅक्ट इन इंग्लिश असं पण लिहिलं की द हार्ट वॉज फिल्ड विथ पेन. है ना, आपल्या हृदयात खेद पावला. नाउ लेट दिस अगेन सिंक इन. 1 मिनिटासाठी पुन्हा एकदा विचार करा. देव, गॉड हिमसेल्फ इज कन्फेसिंग, सेइंग दॅट माय हार्ट, हिज हार्ट वॉज ग्रीविंग. म्हणजे काय, त्याला दुःख इतकं झालं होतं की अक्षरशः दुखायला लागलं होतं त्याच्या हृदयामध्ये, त्याच्या अंतःकरणामध्ये. ही इज फीलिंग पेन, ही कॅन फील इट. का? कारण मनुष्याचं हृदय काय झालं होतं, दूषित झालं होतं. दॅट वन प्लेस, दॅट वन थिंग दॅट गॉड इंटेंडेड, जे एक हृदय किंवा पूर्ण मनुष्याच्या मध्ये त्यांनी एक असं आपल्याला एक जागा निर्माण करून दिली होती ज्याच्यामध्ये तो पुढे येऊन वस्ती करणार होता, ज्याच्यामध्ये त्याला इथं वस्ती करायची इच्छा होती. पुढे जाऊन काय म्हणलेलं आहे, whoever welcomes me I will come in and dine with him. कोण म्हणलं होता? येशू म्हणलं ना प्रगटीकरणामध्ये 3:20 की मी काय करत आहे, मी दार ठोकत आहे. व्हॉट इज ही नॉकिंग ऑन. तो आपल्या अंतःकरणाच्या, आपल्या हृदयाच्या दरवाज्यावर काय करत आहे, तो नॉक करत आहे. दॅट मीन्स गॉड वॉन्टेड फ्रॉम द बिगिनिंग
टू हॅव फेलोशिप विथ मॅन म्हणजे मनुष्याबरोबरचा सहवास त्याला जो पाहिजे होता तो कुठं होता? मनुष्याच्या अंतःकरणामध्ये. त्यांनी जे काय विचार करावं, न्यायीपणाने विचार करावा, देवाला प्रसन्न होईल असं विचार करावा, देवाला आवडेल अशा गोष्टींचा त्यांनी विचार करावा. पण काय झालं होतं की मनुष्य इतका पापामध्ये डुबला होता, इतका पापावर प्रीती करणारा असा झाला होता की त्यांनी देवाला नाकारलं तर नाकारलं, पण एवढंच नाही, दॅट ही स्टार्टेड लिव्हिंग हिज लाईफ विथ सिन. That one thing in which God wished to reside, in one thing that देवाची इच्छा जी होती की हे तरी शुद्ध राहावं. चला, तुमचं शरीर अशुद्ध होत राहतं पण हे अंतकरण तरी शुद्ध ठेवा. पण नेमकी काय झालं? दिस हार्ट बिकेम करप्ट. आणि मग आपण पाहतो व्हॉट हॅपन नेक्स्ट. गॉड डिसाइडेड टू ब्रिंग जजमेंट. देवानी हे ठरवलं की पूर्ण जगावर त्याचा न्याय जो आहे तो आणणार आहे. आपल्याला माहिती आहे ही स्टोरी, वी नो इट. ऑल ऑफ मॅनकाइंड वॉज टू बी वाईप्ड आउट. आणि एवढंच नाही तर इट वॉज बियॉन्ड रिडेम्पशन, म्हणजे ह्या लोकांना वाचवलं पण जाता येणार नाही अशा प्रकारचा देवानी निर्णय दिला होता की फिनिश, आय हॅव टेकन डिसिजन. मी या जगावर पूर आणणार आहे किंवा इतका पाऊस पडेल की हे पूर्ण पृथ्वी काय होईल? डुबून जाईल आणि ह्यामध्ये असलेला प्रत्येक जीव जो आहे तो नाश पावेल. पण असं म्हणलंय, वेन ही डिसाइडेड दिस, वेन गॉड डिसाइडेड दिस, ही सॉ अ मॅन नेम नोआ. त्यांनी एका व्यक्तीला पाहिलं ज्याचं नाव नोहा होतं आणि असं म्हणलंय दॅट गॉड सॉ नोआ, आणि नोआ जो होता ना, ही फाउंड फेवर इन द आईज ऑफ द लॉर्ड. म्हणजे काय? त्यांनी त्याच्या नजरेमध्ये कृपा पाहिली. आपण वाचूया, हे 8वं आणि 9वं वचन मी वाचत आहे. 6वा अध्याय उत्पत्ती आणि 8वं 9वं वचन. परंतु नोहावर यहोवाची कृपादृष्टी झाली. नोहावर यहोवाची कृपादृष्टी झाली म्हणजे काय? दॅट गॉड फाउंड ग्रेस, है ना. ही सॉ नोआ अँड ही फाउंड फेवर इन हिज आईज. नोहा हॅड फाउंड फेवर इन गॉड्स आईज. की का त्यांनी देवाच्या नजरेमध्ये कृपा त्यांनी पाहिली किंवा का त्यांनी ते कमवली एका प्रकारे. वी सी दॅट इन वर्स 9 असं म्हणलेलं आहे, नोहाची वंशावळी ही, नोहा हा पुरुष आपल्या काळच्या पिढ्यांमध्ये न्यायी व पूर्ण होता. नोहा देवाच्या संगती चालला. काय म्हणलं इथं? की तो त्या आपल्या काळाच्या म्हणजे इन हिज एज, इन हिज जनरेशन आणि त्याच्या पिढ्यांमध्ये तो न्यायी होता व पूर्ण होता. म्हणजे इट इज रिटन इन इंग्लिश एज रायचियस. ही वॉज रायचियस अँड ही वॉज ब्लेमलेस. पूर्ण जो शब्द आहे ना तो इंग्लिशमध्ये ब्लेमलेस असा लिहिलाय. सी, वन थिंग दॅट वी फाइंड गुड अबाउट गॉड ना, इज तो प्रत्येक वेळेला कृपा करायला पाहत राहतो. का? कारण तो कृपाळू परमेश्वर आहे. ही इज अ गॉड फुल ऑफ ग्रेस. ही इज अ ग्रेशियस गॉड अँड ही वेट्स टू शो हिज ग्रेस और शावर हिज ग्रेस ऑन सम पर्सन. त्याला कृपा करणं काय आवडतं असं नाही, पण दॅट इज हिज इनबिल्ट एबिलिटी. ही हॅज टू डू इट. वेन ही फाइंड्स अ पर्सन, त्याच्या नजरेप्रमाणे योग्य जर कुठला व्यक्ती असेल तर तो त्याच्यावर कृपा करत राहतो आणि तो करणारच आहे. आणि तसंच त्याला नोहा जो आहे हा एक असा व्यक्ती सापडला जो नीतिमान होता, न्यायी होता. वी ऑल नो द मिनिंग ऑफ रायचियसनेस, है ना. व्हॉट डज इट मीन टू बी रायचियस? न्यायी म्हणजे काय? रायचियसनेस मीन्स राईट, टू डू राईट इन द साइट ऑफ गॉड. रायचियसनेस म्हणजे काय? देवाच्या नजरेमध्ये, देवाच्या विचारांप्रमाणे जी गोष्ट योग्य आहे ना ते करणं. जसं आज जगामध्ये 2 प्रकारचे रायचियसनेस आहेत. एक जगाचं रायचियसनेस आहे, म्हणजे जे जग सांगतं की हे बरोबर आहे, जे काळांप्रमाणे बदलत राहतं. कधी काल एक नियम असतो आणि दुसऱ्या दिवशी तो नियम लागू होत नाही आणि तो रद्द होऊन जातो. का? कारण आता हा तो नियम चालत नाही. बट दॅट इज नॉट द काइंड ऑफ रायचियसनेस गॉड होल्ड्स. देवाचं न्यायीपण जे आहे, नीतिमत्व जे आहे, इट इज इटर्नल. आणि म्हणून त्याचं न्यायीपण जे आहे तेच आपल्याला त्यांनी शोधायला सांगितलंय ना. तुम्ही माझं न्यायीपण, माझं नीतिमत्व शोधा. का? बिकॉज दॅट विल टीच अस व्हॉट इज राईट इन द साइट ऑफ लॉर्ड. देवाच्या नजरेत काय करणं योग्य आहे. आणि नोहा जो होता ना तो देवाच्या नजरेत नीतिमान होता, म्हणजे रायचियस होता. जगिक दृष्टिकोनाने नाही, पण देवाच्या योजनेप्रमाणे, देवाच्या विचारांप्रमाणे. आणि म्हणून देवानी काय केलं? देवानी नोहाला निवडलं. का? का निवडलं? कारण तो नीतिमान होता. देवानी त्याच्यावर कृपा करायचं ठरवलं होतं आणि त्याचप्रमाणे त्याच्याद्वारे त्यांनी ही जी पूर्ण पृथ्वी निर्माण केली होती त्याला पुन्हा एकदा तो काय करणार होता? वन मोर चान्स ही वॉज गोइंग टू गिव्ह. ही सेड नो प्रॉब्लेम, आय फाउंड नोआ. आणि जेव्हा मी न्याय करणार आहे, जर मी नोहावर पण तो न्याय केला तर मी अन्याय ठरेल. म्हणून देव काय करतो? त्याच्यावर कृपा करतो नोहावर आणि त्याला पुन्हा एकदा काय देतो?
He gives him another chance. He gives the whole world another chance. Now God is interesting है ना, तो काय करत असतो, ही इज ऑलवेज फाइंडिंग वन पर्सन हू इज रायचस. आठवतं आपल्याला सदोम गमोरामध्ये पण हीच स्टोरी होती. जेव्हा अब्राहम विचारतो प्रभू की या लोकांमध्ये, या पूर्ण शहरांमध्ये जर 50 नीतिमान लोक सापडले तरी तू नाश करशील काय? सो ही सेज आय वोंट. वाय? का देव असं म्हणतो? आणि शेवटी तो 50 वरून 10 पर्यंत येतो. तर म्हणजेच याचा अर्थ काय? देव नीतिमान लोक शोधत आहे. ही इज सर्चिंग फॉर रायचस पीपल. अँड माइंड यू, रायचस इन हिज साईड, त्याच्या नजरेप्रमाणे, त्याच्या योजनेप्रमाणे, जे त्याच्या वचनानुसार चालतात. आणि शेवटी देवानी नोहाला शोधलं, किंवा नोहा जो आहे तो सापडला. आणि शेवटी देव त्याला काय सांगतो? ठीक आहे नोहा, यू नो व्हॉट आय एम गोइंग टू डू. मी पूर्ण जग काय करणार आहे? हे पुसून टाकणार आहे. ह्या जगामध्ये पाप इतकं वाढलंय की इट इज बियॉन्ड माय टॉलरन्स नाव. आणि म्हणून आता मी काय करतोय? मी हे जग पुसून टाकण्या अगोदर तुला एक आदेश देतोय, आणि ती म्हणजे काय? दॅट आय हॅव फाउंड फेवर इन यू, सो आय एम गोइंग टू लेट यू लिव्ह. तू व तुझं घराणं जे आहे त्याला मी वाचवणार आहे. या पुरामधनं, या नाशामधनं, या जजमेंटमधनं तुला मी वाचवेल, तुझ्या घराण्याला मी वाचवेल. आणि कसं वाचवेल? तर त्यासाठी आता तुला एक मोठं बोट किंवा एन आर्क यू हॅव टू बिल्ड. त्याला सांगतो की तो एक तारू बांध, आणि तो तारू जो असतो तो किती मोठा असतो? Does anybody remember? It was 450 feet long. It was a very big boat. जर तुम्ही साधं उदाहरण जरी मनात जर कसं पण प्रकारे कॅल्क्युलेशन्स तुम्ही करू शकता. जस्ट ट्राय टू इमॅजिन हाऊ बिग दॅट इज. इट इज ह्यूज. 450 feet लॉंग आणि 45 feet हाय, अशा त्याची काय होती? डायमेन्शन्स होती. याच अध्यायामध्ये तो पुढे सांगतो. एवढं मोठं तारू देवानी नोहाला सांगितलं की आता तू बांधलं पाहिजे, यासाठी की तुझ्याद्वारे मी पुन्हा एकदा या पृथ्वीला, या मानवजातीला, या क्रिएशनला अजून एक चान्स देणार आहे. आणि मग असं म्हणलेलं आहे की नोहानी काय केलेलं आहे? नोहा जसं परमेश्वराने त्याला सांगितलं तसंच त्यांनी केलं. हॅव यू रेड अबाउट दिस पर्टिक्युलर वर्स? 22व्या वचनामध्ये असं म्हणलंय, नोहाबद्दल असं म्हणलेलं आहे 22व्या वचनामध्ये, 6व्या अध्यायाच्या 22व्या वचनामध्ये असं म्हणतो की नोहाने तसे केले, देवाने जे त्याला आज्ञा पिले त्या सर्व प्रमाणे त्याने केले. इन इंग्लिश इट इज ब्युटिफुल. असं लिहिलंय, नोहा डिड एव्हरीथिंग just as God commanded him. Now I want you to pay attention. It is very important. I like this verse. It says Noah did everything just as God commanded him. म्हणजे काय? त्यांनी तारू कसं बांधलं, किंवा त्यांनी काय काय केलं त्याच्यानंतर? त्याच्यामध्ये त्यांनी एक स्वतःचं काय ऍडिशन आणलं का? इथं पण आपण एक खोली तयार करूया, इथं मला स्टडी टेबल किंवा इथं माझा वेगळं खोली असू दे तारूमध्ये, किंवा इथं मॉडिफिकेशन्स करू जरा, देवा हे तुझं डिझाईन मला पटत नाही, किंवा कुठंतरी ऑल्टरेशन करू, खूप मोठं होत चाललंय. तो स्वतःची बुद्धी वापरत होता का? स्वतःच्या ज्ञानावर तो भरोसा ठेवत होता का? की देवा हे रंग देऊ का मी या तारूला? किंवा प्रभू तू जे सांगतो ते जे लाकूड आहे ना, ते आजकालच्या जमान्यामध्ये सर्वात जास्त बेस्ट नाहीये. आजच्या जमान्यामध्ये सगळ्यात बेस्ट वूड इज दिस वूड, पर्टिक्युलर वूड. लेट्स यूज दिस. आय लाईक व्हॉट नोहा डिड. नोहा, इट इज रिटन अबाउट नोहा की त्यांनी याच्याबद्दल इनफॅक्ट 4 वेळा, जवळजवळ 4 वेळा या 2 अध्यायामध्ये असं लिहिलं की नोहानी जसं त्याला प्रभूनी सांगितलं होतं तसंच केलं, तसेच त्यांनी केले. म्हणजे काय? समटाइम्स इट इज इम्पॉर्टंट टू नोट दिस. Whatever the Lord commanded Noah, he did just that. No, nothing less and nothing more. नाही त्याच्यापासून काहीतरी लांब, वेगळंच काहीतरी, जसं सांगितलं तसं. आता आय वॉन्ट यू टू कीप अ पिन ऑन दिस. म्हणजे काय? या पॉइंटला लक्षात ठेवा, कारण आपण पुन्हा एकदा आपण ह्यामध्ये लक्ष घालणार आहोत की देवानी जे सांगितलंय तसंच त्यांनी केलं. ओके, लेट्स मूव्ह ऑन. मग नोहा काय करतो? नोहा त्याचा तारू बांधू लागतो. आणि असं म्हणलेलं आहे की नोहानी त्याचा तारू बांधून कंप्लीट झाल्यानंतर तो 600 वर्षाचा होता. वी रीड दिस इन जेनेसिस चॅप्टर 7 आणि वर्स नंबर 6. असं म्हणलंय, नोहा वॉज 600 years old when the flood waters came on the earth. 600 वर्ष झाले नोहा, म्हणजे नोहाचं वय, आणि त्यावेळेला तारू कंप्लीट झालाय आणि देवाचा जो येणारा जो कोप होता किंवा न्याय होता तो आलेला आहे, म्हणजे पूर सुरू झालेला आहे. द फ्लड हॅज बिगन. नाउ डू यू नो दिस की नोहाला तारू बांधायला किती दिवस लागले होते?
अंदाजे नोहाला तारू बांधण्यासाठी 100 ते 120 वर्ष लागले होते. On a rough average, Noah took nearly 100 to 120 years. Actually, precisely, it is near about 120 years, but it is near about 100 to 120 years जे नोहाला काय केलं, तारू बांधायला लागले होते. अगेन रिमेंबर द डायमेन्शन्स, किती मोठं होतं ते, 450 फूट लांब. कॅन यू इमॅजिन बिल्डिंग दॅट बोट बाय युअर सेल्फ? आपण एकटं बांधू शकू का ते? ठीक आहे, तुम्ही म्हणाल नाही, त्याला त्याचे 3 मुलं होते ना, त्याला हातभार लावायला मदत करायला, बट ट्राय टू इमॅजिन. स्टिल सच अ बिग बोट. इट टूक हिम विथ द टेक्नॉलॉजी जी त्या काळी होती, जी ऍक्च्युली अक्षरशः काहीच नव्हती, त्याला सर्व गोष्टी स्वतःहून कराव्या लागत होते. त्याला जवळजवळ 100 ते 120 वर्ष लागले. कारण आपण हे मागच्या अध्यायामध्ये पाहतो, ज्यावेळेला नोहाची वंशावळी दिसलेली आपल्याला मागच्या अध्यायामध्ये, म्हणजेच पाचव्या अध्यायामध्ये, तर त्याच्या 32व्या वचनामध्ये असं दिसतं की नोहा ज्यावेळेला त्याला त्याचे 3 मुलं झालेले तेव्हा तो 500 वर्षाचा होता. अँड देन सडनली वी सी ॲट 600 he's completed his boat, his ark. What I'm trying to tell you is that this, की त्याला पूर्ण तारू बांधण्यासाठी जवळजवळ 120 वर्ष लागली. आणि मग त्यांनी काय केलं, मग देवानी त्याला सांगितलं, ठीक आहे नोहा, नाउ यू कॅन एंटर दी आर्क, कारण आता वेळ झालेली आहे, मी आता आत तुला सांगायला जायला सांगत आहे, कारण पूर सुरू करणार आहे मी, तर तू व तुझं पूर्ण कुटुंब घेऊन तू आत जा. अँड वी नो दॅट 8 people वर सेव्ड, हे की नाही? नोहा, त्याची पत्नी, त्याचे 3 मुलं आणि त्यांच्या पत्न्या, असे हे 8 लोक होते जे त्या तारवामध्ये, आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी जे होते ते त्या तारूमध्ये होते. आणि मग असं म्हणले की देवानीच तो दरवाजा तारूचा बंद केला होता, है ना? जेनेसिस चॅप्टर 7 वर्स 16. गॉड शट हिम इनसाइड. इट इज इम्पॉर्टंट टू सी, कारण जो तारू बांधायला देवानी सांगितला, त्याला पुरामध्ये तो वाचवणार होता, ठीक आहे, बट सी हू इज क्लोजिंग द डोर? इट इज द लॉर्ड क्लोजिंग द डोर. म्हणजे काय? दरवाजा बंद करायचा अधिकार, वेळ जे आहे पूर्ण ठरवायचा अधिकार कोणाकडे? देवाकडे. Now let this actually keep reminding you, कारण अशी पण एक वेळ येणार आहे ज्यावेळेला आपल्याला पण, जेव्हा देव वर घेणार आहे त्यावेळेला पण दरवाजा एक बंद होईल. प्रश्न हा आहे की त्यावेळेला जसं नोहा बरोबर त्याचं कुटुंब गेलं, त्यावेळेला आपल्या बरोबर कोण आपल्या बरोबर येईल, हा प्रश्न आज आपल्याला स्वतःला विचारायचा आहे. ओके, नाउ व्हेन यू रीड दिस, की देवानी ज्या वेळेला त्याला आत नेलं आणि त्याच्यानंतर तो त्या पुरातनं कितीतरी दिवस तो जातो आणि त्याचं पूर्ण कुटुंब जे आहे ते वाचवलं जातं. कधी हा विचार केलाय का? हॅव यू एव्हर वंडर्ड दिस, की नोहा ज्या वेळेला ते तारू बांधत होता, ज्या वेळेला ती पूर्ण आर्क तो बांधत होता, कन्स्ट्रक्शन करत होता त्याचं, तेव्हा तो काय करत होता? म्हणजे जेव्हा तो बांधत होता, व्हॉट वॉज ही डुईंग वेन ही वॉज बिल्डिंग दॅट आर्क? त्याला जवळजवळ 100 ते 120 वर्ष लागले ते तारू बांधण्यासाठी, बरोबर आहे? मग तो त्या पूर्ण दिवसांमध्ये, त्या पूर्ण काळामध्ये तो ज्यावेळेला लोकांशी बोलायचा, तो कसं बोलायचा? हाऊ वुड ही टॉक टू द पीपल अराउंड हिम? है ना? म्हणजे तुम्ही विचार करा ना, तो त्याचा कुऱ्हाड आणि त्याचं जे काही टूल्स आहे आणि लाकूड आणि हे सगळं गोळा करून चाललाय, आणि त्याचे शेजार पाजारचे लोक, त्याला भाऊ होता, आणि ते अनेक त्याचे जे लोक आहेत, त्याला जेव्हा येऊन विचारत असतील की बाबा काय करतोस नोहा, तू काय चाललंय तुझं, आणि तो काय म्हणत असेल, त्यांना काय उत्तर देत असेल? नाव द हिडन स्टोरी बिहाइंड ऑल ऑफ दिस बॅकग्राऊंड इज दॅट दुसरे पेत्र याच्या 2रा अध्यायामध्ये आपल्याला एक छोटीशी माहिती नोहाबद्दल मिळते. 2 पेत्र 2रा अध्याय आणि त्याच्या 5व्या वचनामध्ये असं म्हणलेलं आहे की नोहा वॉज अ प्रीचर ऑफ रायचियसनेस. तो न्यायीपणाचा घोषणा करणारा असा होता, मराठीत असं लिहिलंय, बट ही वॉज अ प्रीचर ऑफ रायचियसनेस. म्हणजे काय? Now, what do you mean by preacher of righteousness? आता कधी कधी असं वाटतं ना की व्हॉट डज इट मीन? चल, वी हॅव एस्टॅब्लिश्ड की रायचियस म्हणजे काय? देवाच्या नजरेत योग्य, बरोबर आहे. बट ठीक आहे, वी अंडरस्टँड ऑल्सो दॅट नोहा वॉज रायचियस. म्हणजे काय? नोहा पण एक न्यायी व्यक्ती होता, नीतिमान पुरुष होता. कुठं वाचलं आपण हे? उत्पत्ती 6:9 मध्ये. पण पेत्र एवढंच सांगत नाही की तो फक्त न्यायी नव्हता, पण तो न्यायीपणाची घोषणा पण करायचा. ही वॉज ऑल्सो अ प्रीचर ऑफ दॅट रायचियसनेस. आता विचार करण्यासारखं असं आहे ना की वाय डिड ही प्रीच? तो का न्यायीपणाची घोषणा का करतो तो लोकांमध्ये?
ऑब्व्हियसली तो लोकांमध्येच करतो. तो का करत असेल? नीतिमत्व जे आहे, न्यायपण जे आहे, जे देवाचं न्यायपण आहे, ते तो लोकांना का सांगतो की बाबा हे योग्य नाहीये, हे बरोबर नाहीये, तू चुकतोस, दिस इज रॉंग. वाय? सी बिकॉज ही लव्ड गॉड. त्याला देवावर इतकी प्रीती होती आणि देवाच्या त्या सर्व योजनांवर, त्याच्या मार्गावर, त्याच्या नीतिमानाच्या मार्गावर त्याच्यावर इतकी तो प्रीती करत होता की त्याला तो अक्षरशः प्रीती करून तो पापाचा किंवा वाईटाचा द्वेष करायला शिकला होता. तो ह्या गोष्टी का करत होता? न्यायीपणाने का जगत होता? कारण त्याला वाईटाचा वीट आला होता किंवा वाईटाचा तो द्वेष करत होता. ही हॅड स्टार्टेड हेटिंग इव्हल अँड ही लव्ड रायचियसनेस. सी दिस इज दॅट फेज ज्यावेळेला देव पण आपल्याला त्याच्या आत्म्यात वाढवतो ना, आपली उन्नती तो करतो ना, तर आपण ज्यावेळेला नीतिमत्वाने किंवा न्यायीपणाने जगायला लागतो ना, तर आपण आपोआप पापाचा पण द्वेष करायला देव आपल्याला शिकवतो की दिस इज कम्प्लिटली रॉंग, अनएक्सेप्टेबल. आणि म्हणून आपल्याला त्यावेळेला कळतं की देवाचं नीतिमत्व किंवा न्यायपण म्हणजे काय. ना सी व्हॉट इज इम्पॉर्टंट, ज्यावेळेला देवाचा आत्मा आपल्यामध्ये असं काम करतो ना, तो फक्त आपल्याला न्यायपण करायला नाही सांगत. इनफॅक्ट ही ऑल्सो गोज ऑन टू टेल अस की अरे तुझ्या समोर दिसतोय ना, तो पडतोय ना, त्याला लागतंय ना, जा त्याला सांग, हेल्प हिम आउट. म्हणजेच काय, ज्या वेळेला आपल्याला दिसतं की आपलाच भाऊ किंवा आपलीच बहीण किंवा आपलाच कोणतरी जवळचा व्यक्ती जो आहे तो पापामध्ये पडत आहे, तो सारखा सारखा देवापासून लांब जात आहे, तो अन्यायानं जगत आहे, तर आपण त्याला काय करतो, देव आपल्याला आत्म्याद्वारे ह्याचं प्रगटीकरण देतो किंवा ह्याची प्रेरणा देतो की आपण ते जाऊन दुसऱ्यांना पण सांगावं की बाबा हे चुकीचं आहे, देवाचं न्यायपण जे आहे ते हे आहे, तू हे नको करूस. येशूनी शेवटी काय केलं, शिष्यांनी शेवटी काय केलं, त्या सर्वांनी काय केलं तर देवाच्या गोष्टी इतरांना सांगितल्या. म्हणजे काय, न्यायपणाच्या गोष्टी की हे करणं चुकीचं आहे आणि हे करणं बरोबर आहे. दॅट इज व्हॉट हॅपन्स वेन यू स्टार्ट लिव्हिंग अ रायचियस लाईफ. You just don't live a righteous life, but you start inspiring others to live a righteous life. कि अरे I know and I love you, but this is wrong. Now आता हा नोहा तो फक्त वाईटाचा द्वेष करत नव्हता, तर तो इतरांना चांगलं काय किंवा न्यायीपण काय देवाचं ते पण तो सांगत होता. म्हणून तो देवाच्या न्यायीपणाची घोषणा तो करत होता. ही वॉज अ प्रीचर ऑफ रायचियसनेस. आता प्रश्न हा आहे, वेन डिड ही प्रीच रायचियसनेस? कधी घोषणा केली त्यांनी? न्यायीपणाची घोषणा जी त्यांनी केलेली आहे ती त्यांनी कधी केली असावी? निश्चित पुरानंतर तर नाही करणार तो. पूर आल्यानंतर तर त्याचंच घराणं होतं, त्याचंच कुटुंब होतं, त्यांच्याशी तो बोलतच असणार आहे, त्यांना तर तो न्यायीपणाच्या गोष्टी सांगतच असणार आहे. पण तो या न्यायीपणाची घोषणा जी करत आहे तो कधी करत असेल तर निश्चित तो पुराच्या अगोदर करत होता. इतर लोकांना तो सांगत होता. ज्या वेळेला पाप वाढलं होतं, ज्या वेळेला मनुष्य जो होता तो देवापासून लांब जात होता, पळत होता, त्यावेळेला नोहा काय करत होता, इतरांना समजवत होता, सांगत होता की बाबा हे चुकीचं आहे, तुम्ही यापासून दूर व्हा, लांब या. म्हणजेच काय, देवानी त्याला बोलवण्याच्या अगोदर, देवानी त्याला ही गोष्ट, ही प्लॅन सांगण्या अगोदर पण नोहा काय करत होता, इतरांना काय सांगत होता, तो न्यायपणाची घोषणा करून सांगत होता. He was teaching righteousness before the Lord even called him and told him की हे असं असं जजमेंट येत आहे. आता प्रश्न हा आहे ना की ज्या वेळेला देवानी त्याला येऊन हे सांगितलं की बाबा असं असं आता न्याय होणार आहे, मनुष्य जो आहे तो माझ्यापासून इतका दुरावला आहे की आय एम गोइंग टू जज दिस होल वर्ल्ड अँड वाईप इट ऑफ, तर त्यांनी काय केलं असेल? इफ यू वुड नोवा, तुम्ही काय केलं असतं? आय थिंक दॅट वी वुड हॅव प्रीच रायचियसनेस इवन मोर. की अरे येस्टरडे आय केम अँड टोल्ड यू की तुला सांगितलं होतं हे चुकीचं आहे, आता मला आज कळालं देव न्याय करणार आहे, तर आता तरी सोड. आय थिंक वी वुड हॅव डन दिस. थिंक प्रॅक्टिकली. म्हणजेच काय, ज्या वेळेला आपल्याला कळतं ना की एक न्याय येत आहे, एक जजमेंट येत आहे, व्हॉट वुड यू डू? यू वुड टेल युअर फ्रेंड की बाबा अजून सावध हो, आता तरी हे गोष्टी सोड, न्याय आलेला आहे, दारापाशी उभा आहे, काय करशील तू? उद्या नाश पावशील का? सो व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू इज, फॉर एक्झाम्पल, ओके, जस्ट एक्झाम्पल म्हणून आय वॉन्ट टू गिव्ह यू दिस वन सिच्युएशन. सपोज जर तुम्ही तुमच्या एका मित्राबरोबर तुम्ही कारमध्ये चाललेला आहात, ओके, यू आर सिटिंग इन द पॅसेंजर सीट, तुम्ही तुमच्या मित्राच्या गाडीमध्ये बसत आहे, तो चालवत आहे आणि तुम्ही त्याला सारखं सांगता बसल्यापासून की रे बाबा सीट बेल्ट लाव ना, आणि तो म्हणता अरे काय नाही होत रे, आणि तुम्ही त्याला म्हणता नाही नाही लाव, अरे कारण दंड आहे, इतकं मोठा दंड आहे की मला माहिती आहे, इट इज ऑलमोस्ट दिस मच है ना.
₹500 or ₹2000 वॉट एव्हर. तर तो म्हणतो नाही रे काय नाही होत. अँड देन सपोज यू स्टॉप ॲट अ सिग्नल. हा तो ऐकतच नाहीये, पण तुम्ही त्याला सांगितलं, न्यायपणाची घोषणा केली तिथं, पण त्यांनी ऐकलं नाही. पण जसं तुम्ही एका सिग्नलला थांबला आणि सपोज एका पोलिसवाल्याने तुम्हाला पाहिलं तुमच्या गाडीमध्ये आणि त्यांनी पाहिलं की तुमच्या मित्रांनी बेल्ट नाही लावलाय अँड फॉर सम रिझन ही इज वॉकिंग टुवर्ड्स युअर कार. तो तुमच्या गाडीजवळ चालत येतोय तो पोलिसवाला. तर तुम्ही त्याला काय म्हणाल तुमच्या मित्राला, अरे मूर्खा आता तरी लावतो, येतोय, दिसत नाही का तुला, है ना? अदरवाइज यू आर गोइंग टू बी फाईन, नॉट मी. आय एम सेफ. यू आर द ड्रायव्हर. तुलाच या गोष्टींची भरपाई करावी लागेल, तुलाच दंड भरावा लागेल. व्हॉट आय एम ट्राईंग टू टेल यू इज द सेम सिच्युएशन नोहा वॉज. नोहाला दिसलं, नोहाला जेव्हा कळालं की तो पहिल्यापासूनच त्याच्या सर्व लोकांना न्यायपणाची घोषणा करत होता, पण जेव्हा देवाचा न्याय त्याला असं चालत येताना दिसत आहे किंवा देवाने त्याला सांगितलं की न्याय माझा जजमेंट येणार आहे, व्हॉट डिड नोहा डू? जस्ट लाईक एनी नॉर्मल ह्युमन बिंग वुड डू. एक सर्वसामान्य माणसाने जसं केलं असतं तसंच तोही करतो. तो त्याच्या न्यायपणाची घोषणा मला असं वाटतं की अधिक त्यांनी केली असेल की अरे ऍटलिस्ट नाव ट्राय टू अंडरस्टँड. आता प्रश्न हा आहे की ज्या वेळेला नोहानी हे केलं, हा, जरी आपल्याला अजून एखाद्या एक वेळेस समजत नसेल, मे बी स्टील वी डोंट अंडरस्टँड दॅट हाऊ डिड नोहा प्रीच रायचियसनेस. थिंक विथ मी फॉर अ सेकंड की तुम्ही नोहा आहात. ओके, यू आर नोहा. हुएव्हर इज लिसनिंग, यू आर नोहा. आणि देवाने तुम्हाला काय केलेलं आहे त्याचा न्याय सांगितलेला आहे. या जगावर कसा तो न्याय आणणार आहे. त्यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे की तू एकटाच, तू व तुझं कुटुंब जे आहे ते वाचवलं जाईल. You, whoever the person is listening, you and your whole family, only the immediate family are going to be saved. आणि तुम्हाला मी एका तारवातनं नेईल आणि या पुरातनं वाचवेल आणि त्याच्यानंतर काय होईल, तू पुन्हा एकदा या जगामध्ये तू जगशील, पण फक्त तुला व तुझ्या घराला मी वाचवेल, इमिडिएट फॅमिलीला. आणि जर समजा तुम्ही नोहासारखे दुसऱ्या दिवशी तारू बांधायला निघाला, देवाने तुम्हाला त्याचा न्याय सांगितला आणि तुम्ही त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याच्या आज्ञाप्रमाणे तारू बांधायला निघाला, आणि जर समजा तुमचा कुठला तरी जवळचा नातेवाईक आला, जर समजा तुमचा कुठला तरी जवळचा मित्र आला आणि तुम्ही कामाला जात असताना नोहासारखी जर समजा त्यांनी तुम्हाला थांबवलं आणि विचारलं, काय रे, काय चाललंय तुझं, कुठं चाललास? ठीक आहे, तो दुष्ट आहे, तो देवाच्या नजरेत त्याचं पतन झालंय किंवा तोही दोषी आहे, पण तुम्ही त्याला कसं उत्तर द्याल? इफ यू आर नोहा, हाऊ वुड यू आन्सर हिम नोईंग दॅट ओनली युअर फॅमिली इज बिंग सेव्ड? मला असं वाटतं की आपण तो व्यक्ती असो, नोहा असो किंवा कोणी असो, एवढं तरी निश्चित आहे की आपण काय केलं असतं, आपण त्याला हे ठामपणे सांगितलं असतं की देवाचा न्याय या जगावर येत आहे आणि आता तरी तू माझ्या गोष्टींवर विश्वास धर आणि तुझ्या या वाईट गोष्टींपासनं, पापापासनं तर फिर आणि तू काय कर, न्यायीपणाच्या गोष्टी शिक आणि न्यायीपणाने जग. असं होऊ शकतं. मे बी गॉड विल सेव्ह यू. कारण याच गोष्टीमुळे तो मला वाचवत आहे ना. त्यांनी सांगितलंय मी न्यायपणाने जगत होतो, तू न्यायपणाने जगायला शिक ना, तू वाग ना. नाव इफ यू स्टिल डोंट बिलीव्ह मी, थिंक दॅट पर्सन जो तुम्हाला येऊन विचारतो ना प्रश्न की बाबा काय चाललंय, कुठं चाललायस, जर तुम्ही नोहा असता तर थिंक दॅट पर्सन इज युअर फेवरेट फॅमिली रिलेटिव्ह. आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये आपला कोणतरी एक खूप जवळचा भाऊ असतो, फेवरेट अंकल, फेवरेट मावशी, फेवरेट ब्रदर, एनीबडी, और युअर बेस्ट फ्रेंड फॉर दॅट मॅटर. इफ दॅट इज दॅट पर्सन जो तुम्हाला येऊन विचारतो की अरे बाबा तू कुठं चाललास रे, आणि तुम्ही नोहाच्या जागी आहात, तुम्हाला सगळं कळालेलं आहे, तुम्ही त्याला कसं उत्तर द्याल? आय थिंक वी वुड टेल हिम की तू चल आता जरा माझ्याबरोबर, तू चल आणि एक दिवस माझ्याबरोबर घालव, कारण काय महत्वाच्या गोष्टी तुला सांगायच्यात मला. तो म्हणाल का काय झालं? तो म्हणाल तुम्ही त्याला म्हणाल की काहीही मला विचारू नको, पण पहिले तू माझ्याबरोबर चल, लेट मी टेल यू व्हॉट इज गोइंग टू हॅपन अँड आय डोंट वॉन्ट यू टू बी अ पार्ट ऑफ दॅट जजमेंट. आय वॉन्ट यू टू बी इन दॅट बोट विथ मी. मे बी तुम्ही त्याला एक्झाम्पल्स द्याल, मे बी तुम्ही त्याला वेगळ्या प्रकारे त्याला सांगाल की माझ्या गोष्टीवर तू भरोसा ठेव. अशा प्रकारे तुम्ही त्याला समजून द्यायचा प्रयत्न कराल की अक्षरशः एखाद्या एक वेळेस असं वाटेल की नाही, मी डोकं फोडून याला सांगेल, पण मी सांगेल, याला समजून देईल मी. नोहाला त्या ठिकाणी त्याला डिड ही सेन्स दॅट अर्जन्सी? त्याला त्यावेळेला तिथं असं वाटलं का की जे काय केलं पाहिजे ते लवकरात लवकर केलं पाहिजे, अनेकांना सांगितलं पाहिजे? 100%.
पण प्रश्न हा आहे ना, की नोहा तर तारला जात होता, तो वाचवला जाणार होता. मग त्यांनी कशाला सांगितलं, त्यांनी का एवढे कष्ट घ्यावे की इतरांना न्यायीपणाची घोषणा करावी? थिंक अबाउट दिस फॉर अ मिनिट. इफ यू वर नोहा अँड यू नो दॅट आय एम सेव्ड, माझं तिकीट बुक 10, बाकीच्यांचं आय डोंट केअर, यू वुड बी हॅपी, आय एम सेफ, माय फॅमिली इज सेफ, आय डोंट माइंड. बट नोहा असा नव्हता. नोहा देवाच्या आत्म्याने चालणारा व्यक्ती होता, तो न्यायीपणाने जगणारा व्यक्ती होता, तो इतरांवर काय करणार होता, तो दया करणारा किंवा त्यांच्यावर कृपा करणारा. ही केअर्ड फॉर पीपल, दुसऱ्यांची काळजी करणारा होता. ही वॉज अ सेल्फलेस मॅन. कसं वाटलं असताना जर आपल्याला कळालं असतं की फक्त आपणच आहोत जे वाचवले जाणारे आहोत आणि बाकी पूर्ण जग जे आहे ना, म्हणजे यू अँड युअर इमिडिएट फॅमिली इज बिंग सेव्ड अँड द होल रेस्ट ऑफ द वर्ल्ड इज गोइंग टू डाय. मे बी कदाचित पहिले आपल्याला आनंद होईल, वाव थँक्यू, आय एम सेफ. पण ज्या वेळेला आपल्या नातेवाईकांचं किंवा आपल्या मित्रांचं, आपल्या वर्क कलिग्सचं किंवा शेजाऱ्यांचं ज्यावेळेला चेहरा आपल्या डोळ्यासमोर येईल, त्यावेळेला ते कॉन्स्टंटली हिट करत राहील की अरे आय एम बिंग सेव्ड अँड ही इज गोइंग टू डाय. मी घेतला जाईल आणि हा इथंच राहणार आहे. अँड आय थिंक यू अँड आय वुड बी हार्ट ब्रोकन लाईक नोहा. है ना? कधी ना कधी सुरुवातीला मे बी आपल्याला एक्साइटमेंट असेल, बट नंतर ते जे दिवस जसे जात आहे, जसे तो अनेकांना बघतो आणि त्याला दिसतं की अरे माहित नाही याचं काय होईल, यु नो, यू वुड बी ब्रोकन इनसाइड. निश्चित आपल्याला ह्या गोष्टींचा आनंद होतो की आपण तारले जाणार आहोत. But at the same time, it breaks our heart that my best friend or my best uncle or my aunt or my best brother is going to go through the Lord's judgment. देवाच्या न्यायामधनं त्यालाही जावं लागेल. है ना? नाव विचार करण्यासारखं असं आहे की जर प्रभू ह्या जगावर इतका क्रोध त्याला आला होता किंवा इतका त्याला राग आला होता, इतकं दुःख जर झालं होतं की संपूर्ण मनुष्य जातानी काय केलं होतं, ते पापात जीवन जगत होते. इफ गॉड वॉज सो अपसेट विथ द वर्ल्ड, नाव आय हॅव अ क्वेश्चन. इफ गॉड वॉज सो अपसेट विथ द वर्ल्ड, जर प्रभूला इतका या जगाचा क्रोध आला होता, मनुष्याचा क्रोध झाला होता, तर न्याय इमिडिएट का नाही आला? इमिडिएट देवाचा न्याय का नाही आला? का त्यांनी नोहाला अजून सहाय्यकाने पाठवलं की अजून 10 माणसं याला पाठवू किंवा अजून एक सैन्य पाठवू आणि त्याच्यानंतर लवकरात लवकर तारू बांधा, लवकरात लवकर आत शिरा आणि दुसऱ्या दिवशी मी पूर आणतो? वाय वुड ही नॉट फिनिश द जॉब ASAP? है ना? काय म्हणतो आपण, इफ यू आर मॅड ॲट समथिंग, जर तुम्हाला देखील कुठल्या गोष्टीचा राग आला असेल तर तुम्ही काय करा, लवकरात लवकर या गोष्टींचा न्यायनिवाडा करून संपून टाका हा विषय. देवानी का नाही केला असं? 120 वर्ष का थांबला तो? इट्स नॉट अ स्मॉल टाइम. 120 years. कॅन यू इमॅजिन? आपण पण आजकाल तेवढं जगत नाही. 120 years. अँड दॅट मच टाइम, each day, each minute, God was giving his grace. का? कारण 1 पेत्र 3 अध्याय आणि 20 वचनामध्ये काय म्हणले माहिती का? दॅट गॉड वेटेड पेशंटली इन द डेज ऑफ नोआ, when while the ark was being built. If you want, please note it down or read it in your free time. 1 पेत्र याचा 3 अध्याय आणि 20 वचनचा दुसरा भाग आहे. 1 Peter chapter 3 verse 20. God waited patiently in the days of Noah while he was building the ark. Now think about this. Why was he patient? तो कुठल्या गोष्टींसाठी तो काय होता, तो धीर धरत होता. देव नोहाला तारू बांधण्यासाठी तो धीर धरत होता. ठीक आहे नोहा, तू फार हळूहळू काम करतोस रे, ठीक आहे, चल अजून एक दिवस तुला दिला, बांध, उद्या पण बांध. वॉज गॉड बिंग पेशंट अबाउट नोहा बिल्डिंग दी आर्क? नो. मग प्रभू त्या दिवसांमध्ये पण हीच आशा धरून ठेवत होता किंवा ह्या गोष्टींचा धीर त्याला होता. ही वॉज बिंग पेशंट, वेटिंग अँड होपिंग दॅट दुसरे लोक जे होते, अदर्स माइट टर्न टू हिम, दॅट दे मे लिसन टू नोहा, की त्यांनी नोहाचं एखाद्या वेळेस ऐकावं, त्यांनी विश्वास धरावं, यासाठी की ह्यांचा नाश होऊ नये. काय म्हणलंय, देवानी जगावर प्रीती केली आहे ना. कशासाठी प्रीती केली होती? काहीतरी कारण दिलंय. नाश होऊ नये म्हणून प्रीती केली आहे त्यांनी. म्हणजे त्यावेळेला जेव्हा तो नाश करत होता त्याला काय आनंद होत होता का? असं नाहीये. इन द 120 years of his patience,
God was waiting patiently, hoping that some men, at least somebody would turn to Noah, किंवा त्याच्या गोष्टी ऐकून ते पुन्हा एकदा काय करतील, देवाच्याकडे वळतील. ट्राय टू इमॅजिन, देवानी त्याला पाहिजे असतं तर सैन्य पुरवलं नसतं नोहाला तारू बांधण्यासाठी. एवढं मोठं तारू बांधायचं आफ्टर ऑल. देवाला काय माहित नाही की ह्याच्याकडे लोक नाही आहेत. लहान मुलं होते इनफॅक्ट. किती पण तरुण असले तरी शेवटी ते मुलं आहेत, नॉट लाईक ग्रोन मेन, है ना. तरी देखील देवानी काय केलं होतं, तो 120 वर्ष जवळजवळ तो थांबतो. का? यासाठी की इतरांनी देखील नोहाच्या घोषणा, न्यायीपणाच्या घोषणाद्वारे ऐकून सावध होऊन पापापासून फिरावं. या मे बी गॉड कुड हॅव सेव्ड देम. थिंक अबाउट दिस. वाय कुडंट ही हॅव सेव्ड देम? आपल्याला असं वाटतं की यहूदा इस्करियोत जो होता तो नाश पावण्यासाठी जन्मला, ठीक आहे. बट डू यू थिंक दॅट इन दॅट लास्ट मिनिट, तो त्या शेवटच्या क्षणामध्ये पण जर देवाकडे गेला असता, म्हणला असता, प्रभू मी चुकलो, मला क्षमा कर, डू यू थिंक गॉड वुड हॅव नॉट फॉरगिव्हन हिम? यहूद्यांनी पश्चाताप करायचं ठरवलंच नाही, त्यांनी सोडून दिलं. तो म्हणला नाही, मी इतका हरलोय, माझ्या नजरेत इतका पडलोय, मी प्रभूला त्यागलं, मी प्रभूचा विरोध केला, त्याच्या विरुद्ध मी मागलो. ही फायनली गेव अप. थिंक अबाउट केन. ज्या वेळेला प्रभू कैनाला शाप देण्या अगोदर कैनाला विचारतो की बाबा तुझा भाऊ कुठे आहे हाबेल, तर तू काय अपेक्षा करत होता तिथं? का प्रभू त्याला विचारतो? प्रभूला माहित नाही का हाबेल कुठे आहे? माहित होतं ना, मग का विचारतो तो? जस्ट इन दॅट होप दॅट दिस पर्सन कुड एक्सेप्ट हिज मिस्टेक अँड कम बॅक टू मी. प्रभूने त्याच्या पापाची क्षमा केली नसती का तिकडं? आदाम आणि हवा ज्या वेळेला एदेन बागेमध्ये होते तेव्हा प्रभू येऊन विचारतो, आदाम, हवा, तू कुठे आहे? तुम्ही कुठे आहात? देवाला काय माहित नाही का ते कुठे आहेत? इज गॉड नॉट ऑल नोईंग? बट वाय इज ही आस्किंग? तो का विचारतो? यासाठी की त्यांनी कबूल करावं की प्रभू आम्ही चुकलो, प्रभू आमची क्षमा कर. प्रेषिताचा 5वा अध्याय, वी नो अनन्या अँड सफीर आहे ना, दोघांनी प्रभू विरुद्ध पाप केला आणि ते त्याच ठिकाणी आपण पाहतो की दे डाईड. का? पेत्र त्यांना विचारतो ना, अनन्या तू खरं खरं सांग, तू काय याच्यात लबाडी केलीस का? अँड ही सेज नो. अँड स्ट्रेट अवे वी सी दॅट ही डाईड ऑन द स्पॉट. सफीरा त्याची बायको आली आणि त्याच्यानंतर तो विचारतो, काय तू सांग, असं असं काय घडलं? ती नाकारती. काय का हे असं का घडत गेलं? देव प्रत्येक वेळेला एक काय देतो, एक ही स्टील गिव्हिंग यू अनदर चान्स अँड अनदर चान्स अँड अनदर चान्स. दॅट इज हिज ग्रेस, दॅट इज हिज मर्सी. वाय? कारण त्याची इच्छाच ही आहे की कोणाचा नाश होऊ नये. गॉड लव्स हिज क्रिएशन. देवाला त्याच्या निर्मितीवर इतकी प्रीती आहे की का तो त्याचा नाश करेल? नोहाला त्याचं नीतिमत्व, न्यायपण हे कळालं होतं आणि म्हणून तो काय करतो, तो इतरांना देखील देवाचं न्यायपण सांगत होता. जवळजवळ 100 वर्ष त्यांनी एकच मेसेज दिला की प्लीज टर्न फ्रॉम युअर विकेड वेज, टर्न फ्रॉम युअर विकेड वेज. तो त्यांना वॉर्न करत गेला, सावध करत गेला की पूर येणार आहे, पाऊस येणार आहे. आणि आठवतं ना, असं म्हणलेलं आहे की त्याच्या अगोदर कधी पाऊस पडलाच नाही, म्हणून नोहाचा कधी कोणी विश्वास केलाच नाही. त्याचे थट्टे ते करत होते, त्याच्यावर हसत होते, त्याची खिल्ली उडवायची. तू वेडा झालायस का? तारू बांधायला निघालाय, पाऊस कधी पडला नाही किंवा एवढा पूर कधी आला नाही, व्हॉट आर यू टॉकिंग अबाउट? अँड पीपल लाफ्ड ॲट हिम. बट गॉड वॉज होपिंग की कोणतरी एक जण तरी नोहाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्याच्याकडे यावं. आता दिस इज व्हॉट आय एम ट्राइंग टू टेल यू टुडे. नोहा वॉज इंटरसीडिंग फॉर दॅट एंटायर जनरेशन. त्या काळामधल्या संपूर्ण मानवजातीसाठी तो काय करत होता? मध्यस्थी करत होता. का? त्याला कळालं देवाचा न्याय येतोय, म्हणून तो इतरांना तरी देखील सांगतो की बाबा तुम्ही पश्चाताप करा किंवा तुम्ही फिरा, सावध व्हा, देवाचा न्याय येते, क्रोध येते. जर त्यांनी शांत बसला असताना, जर तो फक्त स्वतःचा तारू बांधून आत जाऊन बसला असता गपचूप, देन वी कुड हॅव अंडरस्टूड दॅट नोहा, ठीक आहे, यू डिड नॉट इंटरसीड, तू दुसऱ्यांच्या वाचवण्यासाठी तू काय प्रयत्न केला नाही, त्यांना काही सावध केलं नाही. बट नोहा डिड नॉट डू दॅट. इनफॅक्ट नोहा अधिक त्यांनी जाऊन काय केलं? न्यायपणाची घोषणा केली. नीतिमत्वाच्या गोष्टी त्यांनी, देवाच्या गोष्टी त्यांनी इतरांना सांगितल्या. का सांगितलं त्यांनी? यासाठी की त्यांनी त्यांच्या वाईटापासून फिरावं, पापापासून फिरावं. व्हॉट वॉज ही डुईंग देन? ही वॉज इंटरसीडिंग फॉर दीज पीपल. म्हणजे तो त्यांच्यासाठी मध्यस्थी करत होता, हे सांगण्यासाठी की देवाचं नीतिमत्व आणि न्याय पण शोधा, त्याच्याप्रमाणे तुम्ही जगा. बिकॉज पूर येत आहे, देवाचा न्याय येत आहे. अँड द डोर विल बी क्लोज सून अँड इट विल बी लेट.
By warning others, he was interceding for others. Now, interestingly, येशू पण आपल्याला त्याच्या शुभवर्तमानामध्ये ही टेल्स अस एन इंटरेस्टिंग स्टोरी. जीसस टेल्स अस की शेवटचे दिवस कोणासारखे असतील? नोआसारखे असतील. कारण पूर जेव्हा आला होता ना, इट टूक देम बाय सरप्राईज. म्हणजे काय, त्या लोकांना खरंच समजलंच नाही, अरे पूर आला, खरंच आला. कारण ते नाकारत नोहाच्या गोष्टींचं दुर्लक्ष करत त्यांनी कधीच विश्वास ठेवला नाही. आणि जेव्हा पूर आला, जेव्हा तो पाऊस सुरू झाला, तेव्हा त्या लोकांना अक्षरशः काय झालं, त्यांना ते आश्चर्यचकित झाले. त्यांना वाटलं नाही की खरंच असं होईल. अँड सेम थिंग इज हॅपनिंग टुडे. द होल वर्ल्ड, आज संपूर्ण जगाला हे माहिती आहे की प्रभू येशूचं येणं परत हे निश्चित आहे. द कॉन्सेप्ट ऑफ रॅप्चर इज वर्ल्ड फेमस. डू यू नो दिस? संपूर्ण जगाला माहिती आहे की रॅप्चर नावाची काहीतरी गोष्ट आहे. पण आज देखील संपूर्ण जग थट्टा करत आहे, त्या गोष्टींवर अविश्वास दाखवत आहे. पण काय म्हणलंय ते त्या शास्त्र भागामध्ये, तो जसा आला तो दिवस जेव्हा कोणाला अपेक्षा नव्हती, तसंच हा देखील एक दिवस येणार आहे ज्यावेळेला कोणाला अपेक्षा नसणार आहे. आणि अशा प्रकारचा देवाचा न्याय सुरू होईल, ज्यावेळेला जे कोणी थांबलं किंवा जे कोणी मागे राहील त्यांना सहन होणार नाही देवाचा क्रोध. दॅट इज द काइंड ऑफ जजमेंट दॅट इज कमिंग. नाव आय नो की आपल्याला जेव्हा तारण मिळतं, जेव्हा आपल्याला सॅल्वेशन मिळतं, इट मेक्स अस हॅपी. नोहा, यू आर सेफ. मी तुला तर तुझ्या तारवामध्ये नेणार आहे, तुला वाचवणार आहे. अँड वी टुडे ऑल्सो लाईक नोहा आर हॅपी. येस, आय हॅव एन आर्क प्रिपेअर्ड बाय द लॉर्ड अँड आय एम गोइंग टू बी टेकन अप. बट वी ऑल्सो नो वन मोर थिंग की दुसऱ्यांचा नाश होणार आहे. इतर लोक काय करतील, ते मरण पावतील. दे विल डाय इन देअर सिन्स. इफ दिस डझंट ब्रेक युअर हार्ट, देन आय डोंट नो व्हॉट विल. कारण ह्या गोष्टीद्वारे देवाचं अंतःकरण तुटलं होतं अक्षरशः. त्याला खेद पोचला होता ना, त्याच्या हृदयामध्ये ही वॉज हर्टिंग. इट ब्रोक नोआज हार्ट. कारण त्याला देखील असं वाईट वाटू लागलं होतं की इतर लोक नाश पावणार आहेत. त्याचे नातेवाईक, त्याचे मित्र, त्याचे शेजारचे, ज्यांना तो रोज बघत होता. आणि असे तसे नाही आपल्यासारखे काही वर्ष, 500 वर्ष तो जगला होता. कॅन यू इमॅजिन knowing that they will not live eternally? इफ इट इज ब्रेकिंग युअर हार्ट टुडे, जर आज आपल्या अंतःकरणामध्ये ह्या गोष्टीचं काय टोचणी मिळत असेल, इट इज अ रिमाइंडर फॉर अस. कारण जसं देवानी काय केलं होतं, नोहाला एक आज्ञा दिली होती. आणि मग काय म्हणलं होतं, आठवतो तो पॉइंट मी सांगितलं होतं, लक्षात ठेवा, की त्यांनी जसं सांगितलं तसं केलं. नोहा डिड जस्ट ॲज द लॉर्ड हॅड कमांडेड. नाव दिस इज व्हॉट आय वॉन्ट टू रिमाइंड यू टुडे. ॲज नोहा वी आर इन द सेम सिच्युएशन. कारण आपल्याला देखील माहिती आहे देवाचा न्याय येणार आहे. आपल्याला देखील माहिती आहे की जे राहतील ते नाश पावतील. आणि आपल्याला हे देखील माहिती आहे की देवानी आपल्याला एक आज्ञा दिलेली आहे. काय आज्ञा आहे? द ग्रेट कमिशन. गो टीच अँड प्रीच अँड मेक डिसायपल्स ऑफ ऑल नेशन्स. बॅप्टाइज देम इन द नेम ऑफ द फादर, सन अँड द होली स्पिरिट. है ना? वी हॅव अ ग्रेट कमिशन. म्हणजे आपल्याला देखील देवाने एक आज्ञा दिलेली आहे, इतरांना सुवार्थ सांगायची, इतरांना पापापासून वळण्याच्यासाठी मदत करण्याची, दुसऱ्यांना न्यायीपणाच्या घोषणा करायची. गॉड हॅज गिव्हन यू अ कमांड. बिलीव्ह इट ऑर नॉट. मॅथ्यूज 28:19-20, इट्स अ कमांड. पण प्रश्न हा आहे की देव आपल्याबद्दल असं लिहू शकतो का की ह्यानी जसं मी सांगितलं तसंच केलं? just as he spoke or confessed about Noah. नोहाबद्दल काय त्यांनी कन्फेशन दिलं की ह्यानी मी जसं सांगितलं तसंच त्यांनी केलं. जस्ट ॲज द लॉर्ड हॅड कमांडेड. टुडे द क्वेश्चन टू अस इज, when God is asking us to do something, are we doing just as he commanded us? कारण न्याय येत आहे, खूपच लवकर येत आहे. शेवटचे दिवस जे आहेत ते आपल्याला, वी नो दॅट वी आर लिव्हिंग इन द लास्ट डेज. वी नेव्हर नो वेन दॅट फ्लड विल स्टार्ट, वेन द रॅप्चर विल स्टार्ट. है ना? पण प्रश्न हा आहे की नोहा त्याचा तारू बांधत असताना, म्हणजेच आपण जसं आपल्या स्वतःच्या आत्मिक जीवनावर काम करत असताना, तरी देखील तो इतरांना न्यायीपणाची घोषणा करत होता. दॅट मीन्स इट इज इवन आवर ड्युटी टू गो अँड टीच अँड प्रीच अँड टेल देम अबाउट गॉड हू इज रायचियस अलोन. वळणं नाही वळणं हे त्यांच्या हातात आहे, पण सांगणं आपलं काम आहे. नोहा preached one message
फॉर नियरली 120 years or probably more than that. पण प्रश्न हा आहे, किती लोक आले? एक पण नाही. पण त्यांनी सांगणं बंद केलं का? नाही. इनफॅक्ट इट एनकरेज्ड हिम ऑल द मोर. इफ नॉट टुडे, टुमॉरो सम पर्सन विल लिसन. द पॉइंट इज की आपलं हृदय, आपलं अंतकरण जे आहे ते त्याला दुःख पोचत आहे का? आर वी वरिंग अबाउट आर रिलेटिव्स, आर फ्रेंड्स अँड आर फॅमिलीज, की आय डोंट वॉन्ट यू टू पेरिश. जेव्हा तो दार बंद होईल, जेव्हा येशूचं येणं होईल, जेव्हा तो वर आपल्याला घेईल, त्यावेळेला तू खाली राहावस, तू त्या तारवाच्या बाहेर राहावस. असं झालं तर मला आवडणार नाही. आय विल बी हार्ट ब्रोकन. नो डाऊट दॅट टाइम आय विल हॅव नो मेमरी ऑफ इट, बट टुडे आय एम हार्ट ब्रोकन. आय वॉन्ट टू बी शुअर. मला या गोष्टीची खात्री पाहिजे. जसं नोआला खात्री होती की त्याचं संपूर्ण कुटुंब वाचलं जाईल, तसंच मला देखील खात्री पाहिजे की माझं कुटुंब, माझे हे नातेवाईक, माझा हा मित्र, प्रभू करो की हे पण तारले जाव, है ना. बट फॉर दॅट व्हॉट डू आय नीड टू डू? व्हॉट नोहा डिड, इंटरसीडिंग फॉर अदर्स. म्हणजे काय? न्यायपणाची घोषणा करत राहणे. मे गॉड गिव्ह अस हिज विजडम.